आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया। अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया। भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण। कोळसा करू नका, त्याच्यासाठी मिळालं नाही पोरांनी, संधीचं सोनं करण्यासाठी मिळालं। मी कोळसा कसा झालाय ते पण सांगतो आणि सोनं कुणी केलंय ते पण सांगतो। पूर्वीच्या काळामध्ये राजे असायचे, आताही आहे, पण पूर्वीच्या राजात आणि आताच्या राजात फरक असा आहे, पूर्वीचे राजे शिकारीला जायचे अरण्यात, आताचे राजे जरा आपल्यात भांडण लावतात। कायला कळलं, कायला उद्या कळलं काय? पूर्वीचे राजे असे आपल्यासारखे नव्हते, ते सगळ्याला धरून चालायचे। गेले ते राजे कुठे गेले? शिकारीला। पूर्वीच्या काळातला माझ्याकडे बघा, येऊ द्या वारं येऊ द्या, काय होत नाही, तुम्ही माझ्याकडे बघा। आणि मग राजा गेला शिकारीला, सगळ्यांनी बघा, आणि मंगेश बाबा त्यांना असं बाण लावला शिकारीसाठी। क्षत्रिय होता, व्याधाची शिकार करायची म्हणून त्यानं सगळं लक्ष बाणाकडे लागलं। ते झालं असं, त्या राजानं जाता जाता एका विषारी नागाच्या शेपटीवर पाय दिला होता। राजाचं काही लक्ष नव्हतं, त्याचं लक्ष बाणात, आणि नागानं फाना काढला होता। नाग आता राजाच्या पायाला डसणारे, राजा मरून जाईल असं चित्र तयार झालंय। राजानं मात्र बाण लावलाय मनोहर बुवा, नागानं फाना काढला। आता नाग चावला तर राजा मरून जाईल। तेवढ्यामध्ये आपल्या गावातला एक लोहार लाकडं तोडायला गेलता अरण्य, त्याच्या खांद्यावर लाकडाची मुळी, त्यानं पाहिलं व समोर चित्र, आपल्या राज्यातला राजा शिकार करतोय आणि त्याच्या पायाला नाग चावायला लागलाय। राजाचं काही लक्ष नाही, त्याचा पाय पडला दिसतोय, राजा पाय बाणामध्ये वेगळे मग्न आहे। जर कदाचित हा नाग राजाच्या पायाला चावला तर राजा मरून जाईल, मोठं नुकसान होईल राज्याचं। म्हणून त्या लोहारानं खांद्यावरची लाकडाची मुडी दानकून खाली टाकली, धावतच गेला। कळंबा महालीकर माझ्याकडे बघा, धावतच गेला आणि त्या राजाला ढकलून दिलं। विषारी नाग हातामध्ये घेतला, लांब फेकून दिला। राजा खाली पडला, नियम चुकला, बाण खाली पडला, भाता खाली पडला। आणि राजानं पाहिलं, कोण मला लोटलं बुवा, कुणाची ताकद आहे मला लोटण्याची? पाहिलं तर कोणीतरी गावातला एक अज्ञात व्यक्ती आहे, त्यानं मला लोटून दिलं। का लोटून दिलं? माझ्या पायाला राजा साप चावणार होता, विषारी नाग होता। कोण आहे हा? यानं माझा जीव वाचवला। कुठं राहतो रे? तुमच्याच राज्यात राहतो राज। काय काम करतो? लाकडं तोडतो राज। काय करतो या लाकडाचं? हे लाकडे तोडून घरी घेऊन जातो, चांगले वाळवतो, याला चुलीमध्ये घालतो, कोळसे तयार करतो। वाशिमला, सेलू बाजारला, अमरावतीला, अकोल्याला, जेवढे शहर जवळ आहेत, हिंगोलीला 2-5 रुपये किलोनं कोळसे कोण टाकतो? म्हटले माझा धंदा आहे कोळशाचा, लोहार आहे म्हटले। अरे वा म्हटले, आजपासून हात काळे करू नको, कोळसे विकू नको, बस म्हटले माझ्या रथात। माझा जीव वाचवलास, स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली, विषारी नाग हातामध्ये घेतलास, बस बस। राजानं त्याला रथामध्ये बसवलं, माझ्याकडे बघा, आणि राजा रथ घेऊन राज्यामध्ये आला। प्रधानाला हाक मारली, प्रधान इकडे या, लोहारानं माझा जीव वाचवला, याला 5 एकर चंदनाची बाग देऊन टाक। एका एकर मध्ये 1 कोटीचं चंदन येत सरासरी। त्याच्यासाठी तुम्हाला पुष्पा नावाचा पिक्चर पाहावा लागेल, पाहिल्यालाच तुम्ही सगळे। ते पोरग म्हणलं हा पाहिल्यालाच, त्यांनी त्या चंदनाचा व्यापार दाखवला मला, त्याच्यातलं दुसरं नाही सांगायचं तुम्हाला। चंदनाचा व्यापार दाखवला, त्याच्यात चंदन किती विकतं तुम्ही पाहिलं। एक झाडाची, एका खोडाची किंमत कोटी कोटी रुपये राहत। एका एकर मध्ये किती? 1 कोटी। 5 एकर राजाने दान दिली म्हणजे किती झाली? हा, गणित येतं ना तुम्हाला? 5 कोटी। म्हणजे एका क्षणामध्ये राजानं भिकारी 5 कोटीचा मालक करून टाकला। राजा म्हटलं हा नसता तर कोटी नाही, बंगला नाही, घर नाही, दार नाही, याची कृपा झाली, यांनी मला वाचवलं। हे प्रधान, 5 एकर नावावर करून टाका, आणि आता लावलेली देऊ नका, 2-4 वर्षाची तयार झालेली देऊ नका, जी तोडायला आलेली ती देऊन टाका। राजा बोले, दल आली। राजाचा आदेश, 5 एकर चंदनाची तोडायला आलेली बाग राजानं लोहाराच्या नावावर केली। 2-4 वर्ष निघून गेली। राजाला वाटलं गावातला लोहार मी श्रीमंत केला,
भारीतला बंगला बांधला असेल, भारीतली गाडी घेतली असेल, चांगल्या शाळात पोरं शिकायला पैसे आल्यावर याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही. एक तर चांगली गाडी घेऊ शकता, भारीतलं घर बांधू शकता, कपडे चांगले घालू शकता, तुमच्या पोरांना चांगल्या शाळेत टाकू शकता. याच्या पलीकडे पैसे भाजी चुरून खाता येत नाही. कितीही कमवा, टाटा अंबानी किती श्रीमंत व्हा, पैसे भाजीत चुरून खाल्लेत असं उदाहरण आहे का? भाकरीच खावी लागते, चपातीच खावी लागते. हो, इथं गहू ज्वारी बाजरी तांदूळ हेच खायला काही पैसे कामाला येत नाहीत बरं का. ऐका, हो पूर्ण ऐका बरं, पुन्हा सांगतो. 5 कोटी रुपयाची बाग राजानं दिली होती. राजाला वाटलं आता मोठा श्रीमंत झाला असेल बुवा. 2-4 वर्षांनी मंगेश बाबा घोड्याहून स्वारी करता करता राजा त्या राज्यातून चालला होता. तर पूर्वी जिथं लोहार कोळसे पाडायचं ना, मनोहर महाराज, विठ्ठल बाबा, उल्हास महाराज, गुरुजी, तिथंच ते कोळसे पाडताना दिसला राजाला. ते लोहार त्याला नवल वाटलं. राजाला घोड्याहून खाली उतरला, त्या झोपडीमध्ये गेला. त्या लोहारानं राजाला मुजरा केला. राजाला मुजरा केल्याबरोबर राजा म्हटलं, हे लोहारा, तू अजून इथंच कोळसे तयार करतो का? म्हटलं कुठं जाऊ राजा मग? अरे म्हटलं मी तुला 2-3 वर्षापूर्वी एक बाग दिली होती, त्याचं काय केलं? म्हटलं राजा, आपली पहिली भेट झालती का? तिथं मला रोज लाकडं तोडायला जावं लागायचं. आता इतक्या लांब जात नाही म्हटले. तुम्ही बाग दिल्यापासून रोज गावातच जातो, 5-6 लाकडं तोडतो, घरी आणतो, चुलीमध्ये घालतो, त्याचे कोळसे तयार करतो. 12-13 किलोमीटर वाशिम आहे, त्या वाशिमला जातो, चौकामध्ये बसतो, 2 रुपये किलोनं विकून टाकतो. वा 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 वा, किती विकली बाग? 5 एकर विकली. म्हटले काही शिल्लक नाही राहिली, सगळी विकली का? किती पैसे किती आले? 3-3.5 हजार रुपये आले. म्हटले वा, आता काही राहिलं नाही, सगळं जाळलं. म्हटले अरे वा, जाळ्यापुरतं, आज जाळ्यापुरतं राहिलं ना. म्हटलं तुम्ही आले म्हणून एवढं राहिलं, जाळतच होतो पण तुम्ही अरे वा, एक काम कर म्हटलं, हे लाकडू घेऊन समोरच्या व्यापाऱ्याकडे जा, त्याला म्हणावं राजानं पाठवलं, हे कितीला घेतो? राजाची आज्ञा म्हणून व्यापाऱ्याकडे गेला. व्यापाऱ्यानं लाकडाचा वास घेतला आणि व्यापारी म्हटला, हे लोहारा, हे तुझ्याकडे कुठून आलं? काय झालं? एवढ्याच तुकड्याचे 10,000 रुपये देतो. म्हटले असे अजून असतील तर भरपूर घेऊन ये, कोटी रुपये देतो. आणि मग लोहाराच्या डोक्यात प्रकाश पडला, एवढाच तुकडा 10,000 आलाय, तर असे तुकडे 5 एकर मधले मी 4 वर्षात जाळून त्याचा कोळसा करून विकून टाकले. तुम्हाला असं वाटतं की त्या लोहाराचं चाललंय? हे लोहाराचं नाही चाललं, हे मगाशी पासून आपलंच चाललंय. तर मी लय मागं राहिले अजून. आता कळेल तुम्हाला, ऐका, आता कळेल. 5 कोटी रुपयाची चंदनाची बाग आहे का? ही सांग. ही जी बाग आहे, तुम्ही बसलेले, गाणारे, मी सांगणारा, हे वाजवणारे, हात पाय डोळे कान, ही जी बाग आहे, ही वरच्या राजानं आपल्याला दान दिलेली. ऐका, कळंबा महालीकर कसा कोळसा केलाय बघा. वरच्या राजानं तुम्हाला मला ही बाग दान दिलेली आहे. याची किंमत होत नाही. डोळा खराब झाला ना, कितीही पैसे तुमच्या जवळ असू द्या, अमेरिकेला जरी गेले तुम्ही, तरी पहिल्यासारखा डोळा बसवता येत नाही. 50 कोटी रुपये असू द्या, नाही तर 5 अब्ज असू द्या. 50 कोटी रुपये होते का बाईकडं? आणि कोरोनाच्या काळात ती बाई म्हणत होती, डॉक्टर अर्धे तुम्हाला घ्या पण मला वाचवा. 25 कोटी एका मिनिटात घ्या पण मला वाचवा. डॉक्टर म्हटले नाही, ते देवाच्या हातात आहे. म्हणजे वरच्या राजानं हात खराब झाला, शिर खराब झाली, डोळा खराब झाला, कान खराब झाला, पाय खराब झाला, परत मिळत नाही. एवढी श्रीमंत चंदनाची बाग वरच्या राजानं तुम्हाला मला दान दिलेली. गड्या पुड्या खाऊन, दारू पिऊन, कुणाची तरी निंदा करून, कुणाच्या तरी टोप्या आपल्या डोक्यात घालून, आपल्या टोप्या दुसऱ्याच्या डोक्यात घालून, चौकामध्ये बसून तंबाखू मळून आपण याचा कोळसा नाही केला का? अय कळंबा, हे तुमच्यातलं सांगतोय मी, हे मी नाही खात पुड्या. अरे ज्यानी पुड्या खाय, कोळसा नाही का हा? एवढा सुंदर जन्म मिळाला तो कोळसा करण्यासाठी नाही गड्या दादांनो, ते संधीचं सोनं करण्यासाठी आहे. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, ओ आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, ओ आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने,
गोड प्रमाणे महाराज काय फुकट मिळालंय आयुष्याच्या साधने. जन्म सोन्याचं करण्यासाठी मिळालंय, जन्म कोळसा करण्यासाठी नाही. म्हणून कोळसा करू नका, त्याला जाळू नका, पुड्या खाऊन त्याचा नासाडी करू नका. कोळसा करण्यासाठी नाही रे, संधीचं सोनं करण्यासाठी आहे. 22 तारखेला अयोध्येमध्ये रामप्रभूची मूर्ती बसली. सगळ्या देशाला आनंद झाला. महाराष्ट्राला झाला, विदर्भाला झाला, मराठवाड्याला झाला, खानदेशाला झाला. नवे नवे परदेशात सुद्धा काही ठिकाणी आनंद झाला. थाटामाटात प्रभू रामचंद्राचं भजन लोकांनी केलं आणि 500 वर्षाचा वनवास या देशाचा संपून गेला. पण आता नुसती मूर्ती बसली इथं थांबू नका. आता त्या मूर्तीचा इतिहास घराघरात आला पाहिजे. मूर्त्या कशासाठी बसवायच्या असतात? मंदिरं का बांधायची असतात? आपल्या पोरांना त्या मंदिरातल्या देवाचं चरित्र कळालं पाहिजे, त्याच्यासाठी मंदिरं असतात. का मंदिर आहे बरं गजानन महाराजांचं? का मंदिर बरं अयोध्येचं बांधलंय? काय केलंय त्या आदर्श रामानं? शिकवलं पाहिजे आपल्या पोरांना. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली होती कैकेयीनं, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला होता. 14 बरस राम वनवास. राघवा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे, जा. सकाळी कळतंय की गादीवर बसायचंय आणि संध्याकाळी कळतंय वनवासात जायचंय. काय जीवन? याला तर जीवन म्हणतात. सकाळी तुम्हाला कळेल की आपल्या हातीहून मिरवणूक निघणार. कोणे दिवशी पायीचा चालत जावे, चालत जावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, सादर भावे, सादर भावे. सावता महाराजांचा अभंग आहे बरं का. कोरोनाच्या काळात सगळ्यात जास्त कामी आला अभंग. कीर्तन बंद झाली, महाराज टेन्शन मध्ये आला होता. कंपनी बंद झाली, उद्योजक टेन्शन मध्ये आला होता. महाराष्ट्रातल्या चांगल्या चांगल्या लोकांची हाताची कामं गेली. जो माणूस पुण्याहून मुंबईहून 50-50 वर्ष गावाकडे आला नाही का, कोरोनाच्या काळात सनाट पैपैच गावाकडे निघाला. लोकांनी बदला घेतला. जसा आला तसा रानातच मुक्कामाला ठेवला. फाट्यावरच मुक्काम त्याचा, आतमध्ये यायचं नाही. 15 दिवस क्वारंटाईन. कोरोना आलता ना पोरांना, ध्यानात आहे ना? कोरोनाच्या काळाला विसरू नका बरं का. मंदिरं बंद, टाळ बंद, पखवाज बंद, मंगेश बुवा घरी, साखरे महाराज घरी, सगळे घरी. महाराज काही कामच नव्हतं. 100 रुपये सुद्धा कमवायची अक्कल नव्हती माणसाला त्या काळात. कसं डोकं लावा तेच समजत नव्हतं. असं कधी कधी घडतं जीवनामध्ये. कधी कधी असं जेवायला मिळतं ना महाराज, काय खाऊ? वांग्याची भाजी खाऊ का, भात खाऊ का, बासुंदी खाऊ, गरम गरम चपाती खाऊ, काय जेवण करू बा नेमकं? भात खाऊ का, वांग खाऊ? असं कधी कधी मिळतं. आमचे बाबा म्हणायचे श्री बालाजी. कधी तिरुपतीला गेले तर तिथं कोणता देव आहे? श्री बालाजी. श्रीमंत देव आहे. श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी. हा कळलं ना? श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी. तोंडाला पाणी नका येऊ दे, फक्त ऐका. असा श्री बालाजीचा बेत कधी कधी भेटतो. मंगेश महाराज, मनोहर महाराज, हरी महाराज, हो गजानन बसलेला वाढायला आग्रह करू करू माणसं वाढतात. श्री बालाजीचा बेत. कधी कधी आमच्या वाट्याला असं वरण येतं, आमचा चेहरा वरणात दिसतो. मंगेश महाराज म्हणतात टोपी दिसायला लागली वरणात. म्हणतो बघा माझा पण फेटा दिसतोय वरणात. मी सांगत नाही हे. कोण आहे दिवशी करून याची मन, कोण दिवशी घरात नाही धान्य, कोण दिवसी द्रव्याची साठवण, कोण दिवशी द्रव्याची साठवण. कोठे साठवावे, कोठे साठवावे, देव ठेविला पैसे राहावे, देव ठेविला पैसे राहावे, देव ठेविला पैसे राहावे. काय शब्द आहे? आपला विषय काय? सकाळी कळतंय रामाला राजगादी मिळणार आहे आणि संध्याकाळी कळतंय रामप्रभू राजगादी नाही, 14 वर्षाचा वनवास आहे. यालाच तर जीवन म्हणतात. हो, म्हणून नाराज होत जाऊ नका जीवनावर.
कहीं सुख है कहीं दुख है, इसी का नाम जीवन है। किसी को अपना जो माने उसे इंसान कहते हैं, पराया दर्द पहचाने उसे इंसान कहते त्यालाच तर माणूस म्हणतात जो संकटावरती मात करतो. असं होत सुख येतं कधी वाट्याला, दुःख येतं कधी वाट्याला. पहिल्या वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. ऐका ऐका, अंगामध्ये वल्कल धारण झाले आणि प्रभू रामचंद्र 14 वर्षासाठी राम लक्ष्मण सीता सहित वनवासात निघून गेले. कसा रे मला टाकून गेला एक टाळ वाजवा. फार सुंदर भाव आहे ऐका. मंगेश महाराज आहेत वाजवायला म्हणून म्हणतोय बघा. पंडित भीमसेन जोशींनी गायलेली आहे. कसा रे मला टाकून गेला राम, कसा रे मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, वाह कसा टाकून गेला रामाविन जीव व्याकुळ होतो. हे रामा हे रामा रे हे रामा. भाग्यश्री रागे भाग्यश्री फार सुंदर आहे. हे रामा विन रे हे रामा विन रे हे रामा रामा विना जीव हे रामा विन रामा विन रामा विन रे रामा विन हे रामा हे रामा हे रामा. रामा बिन जीव हे रामा बिन रामा रामा हे रामा हे रामा रामा विन रामा रामा बिन रामा रामा विन जीव रामा रामा विन जीव व्याकुळ होतो नाही जीवास आराम. कसा मला टाकून अयोध्येचा राम 14 वर्ष वनवासामध्ये निघून जातो. कथा माहिती आहे सगळ्यांना. माझ्याकडे बघा. राम लक्ष्मण सीतामाई वनवासात निघून जातात आणि जाताना मंगेश बाबा आता गंगा लागते मध्यंतरी आणि गंगेच्या पलीकडे जाण्यासाठी त्या काळामध्ये असे नितीन गडकरी नव्हते, त्यामुळे रोड नव्हते. आता काय पुलं महाराज. तुमच्या विदर्भाला नितीन गडकरीने पुलंच केले महाराज. काय समृद्धी महाराज. नाशिकला 2 वाजता महाराज 7ला गावात आला. हो नितीन गडकरी नाही, नितीन रोडकरी म्हणायचं. रोडकरी रोडच केले बा. वा वा वा. चला आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे नितीन गडकरी बरं का. रोड केले महाराज. चला पक्षाचं नाही बरं का प्रचार करीत. नाही तर काही काय म्हणतील महाराज भाजपचा आहे काय. आपलं कोणता पक्ष नाही बाबा.
आपण अपक्ष माणसं आहेत, आपल्याला काही घेणं नाही त्याच्याशी. बरं का, ऐका मुद्दा काय. आता त्या काळात पूल नसायचे, त्या काळात गंगेच्या पलीकडे जायचं म्हटल्यानंतर काय असायचं, होडी असायची, होडी आणि एक नावाडी असायचं. बरोबर आहे? या काठचे माणसं नावेत भरायचा आणि होडीत चालवत चालत पलीकडच्या काठाला नेऊन घालायचं. झालं पोरांनो असं. एकच नावाडी होता आणि तो पण पलीकडच्या काठाला. राम लक्ष्मण सीतामाई अलीकडच्या काठाला. जसं कोळसा कुणी केला हे ऐकलं, कोळसा कसा झाला ते कळालं. सोनं कुणी केलं हे ऐका, म्हणजे पहिलं चरण कळल. कीर्तन नीट ऐका, शिकण्यासाठी असतात कीर्तन. चिंतन सांगा म्हटले मला आमचे गजानन महाराजांचे वडील. चिंतन सांगतो ऐका. काय काय काय. पहिल्या वरानं गादी मागितली होती भरताला आणि रामप्रभू निघून गेले होते. आता गंगेच्या पलीकडे जायचं, नावाडी उभा होता. रामचंद्रानं हाक मारली, हे नावाडी अलीकडे. तो पलीकडच्या काठचा नावाडी अलीकडच्या काठाला आला. रामप्रभूनं नावाड्याला हात जोड. कोणाकडून काही मिळवायचं असेल तर हात जोडायचा. बर, मोठा मोठा सिद्धांत आहे हा. काही मिळवायचं असेल. आमच्या गेवराई तालुक्याला बदामराव पंडित नावाचे 15 वर्ष आमदार होते, अपक्ष ते, कोणत्या पक्षाकडून नव्हते. मी त्यांना एकदा विचारलं, म्हटलं बाबा आबा तुम्ही आमदार कसं काय होतो. म्हटलं महाराज लय सोपं आहे, मी सगळ्याला असं हातच जोडत. कोणी असो, मतदान करणारा असो नाही तर नाही करणारा असो, ज्या बापाच्या दसऱ्याला पोरगा पाय पडत नाही त्याच्या सुद्धा पाया पडतो. म्हटलं एखादी बाई जर सरपणाची मुळी घेऊन चालली मंगेश महाराज, तर तिची मुळी फॉर्च्युनर मध्ये टाकतो म्हटलं, तिला तिच्या घरी नेऊन पोच करतो. मरुस तर मठारी दुसरं बटन दाबत नाही. लय सोपा उपाय महाराज. शिकून जा, हे ज्याला लढायचं त्यांनी डोकं लावाय. बरं का, मी सांगत नाही. थोरपणा पराची सांडीजे, व्युत्पत्ती आगवी विसरीजे, जगा धाकुटे होईजे. धाकुट कुठं व्हायचं, जगाला, देवाला नाही. नीट ऐका जरा. जगा धाकुटे होईजे तै जवळी क माझी, नम्र झाला भूता तेने कुंडिले अनंता. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, साखर मुंगी साखरेचा लहान व्हा, लहान. एखाद्याकडून काही घ्यायचं असलं तर हात जोडत. पाटील तुमच्यासारखी तूर कुणाचीच नाही पाटील. पाटील तुमच्यासारखा कापूस कुणालाच आला नाही म्हणत. काय होतं म्हणे. पाटील म्हणतो तुला बैल जोडी लागते का, घेऊन जाईल. असायची महाराज. कुणाकडून काही मिळवायचं असेल तर हात जोडत जा. हो मोठा सिद्धांत शिकवला देवानं आपल्याला. हा देव आहे, देव विश्वाचा मालक आहे. नावा तयार करणार आहे, नावाडी तयार करणार आहे, पण तरी सुद्धा हात जोडलेत. ए नावाडी, मी राम आहे, ही माझी पत्नी सीता आहे, हा माझा भाऊ लखन आहे, आम्हाला पलीकडच्या काठाला जायचंय, तुझे नाव पाहिजे. काय नाव तुझं. म्हटले माझं नाव केवट आहे. काय सुंदर नाव आहे तुझं, दे बरं नाव, बसव बरं आम्हाला नावेमध्ये, पलीकडच्या काठाला सोड. तो केवट म्हटलं तुम्ही नाव मागायला आला तुम्ही. म्हटलं हो. म्हटले माझा उद्योगच आहे नावेतून माणसं सोडणं, पण मला तुम्हाला नाव द्यायची नाही. पहिला माणूस नाही म्हणणारा देवाला. इथं देवाचे दूत आले तर आपण नाही म्हणायचो, नाही देव लांबच राहील. नुसतं देवाचा मॅसेज आला आपल्याला एखाद्या करवी तर आपण म्हणू बाबा बाबा देव यायला, आणि तो म्हणला देवाला मला द्यायची नाही नाव. रामप्रभूनं आश्चर्यानं पाहिलं त्याच्याकडे, त्याला विचारलं अरे केवट, एका पायावर लोक हिमालयात उभी आहे, मी जावं म्हणून. रोज रामकृष्ण हरीचा जप एकाईचा मी जावं म्हणून. 1 किलोचे टाळ छटाकावर आलेत भजन म्हणून म्हणून, तरी मी अजून
स्वप्नात नाही कुणाच्या. गावागावात 33, 50, 100, 250, 500 वर्षाचे काही सप्तेत अजून पाहिला सुद्धा नाही मी त्यांना. अरे मी आलोय तुझ्याकडं आणि मला म्हणतो नाही. तो केवट म्हटलं मग तुम्ही आलात ना, मी थोडी नाव घेऊन आलो. नाव तर माझी ना, मी मालक आहे ना, मला द्यायची का नाही ती मी ठरवून, मला द्यायची नाही. पुन्हा रामप्रभू त्याला म्हटल्यावर तुझ्यासारखे नावाडी एका मिनिटात 1000 तयार होतील, तुझ्यासारख्या नावा रांगेला लागतील, मला नाही म्हणतोस. तो म्हटलं मग तयार करा ना. मी कुठं नाही म्हटलं. मी तुम्हाला तयार करायला नाही म्हणत नाही, फक्त माझी नाव मला तुम्हाला द्यायची नाही. म्हटले का द्यायची नाही? काय नाही म्हटले, तुम्हाला नाही म्हणायला काय आमची जीव तुटेल ना राम? तसं नाही प्रभू. काय म्हटले, तुमच्या मागच्या महिन्यात तुम्ही या जानकी मातेच्या स्वयंवराला गेले जणू, तर जाता जाता तुमचा पाय एका अरण्यात एका दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटले हो. शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाचे चाली, तुमचा पाय लागला आणि दगडाची बाई झाली. कधी? मागच्या महिन्यात. तुमच्या पायाने जर दगडाची बाई झाली एकाच, माझी लाकडाची नाव आहे, त्याच्यात तुमचे दोन्ही पाय लागणार. आणि तिला जर तुमचे पाय लागले आणि त्या नावेची दुसरी बाई तयार झाली, तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी न. त्याच्यामुळं तुमचे पाय नको. अरे म्हटलं असं कुठे होत असतं का? म्हणजे झालं ना. मग आता एक काम करावं, तुम्हाला जर माझ्या नावेत बसायचं असेल ना, म्हटले प्रभू एक आयडिया आहे. म्हटले काय आयडिया आहे? काही नाही म्हटले, माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल, त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील, माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हती, तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती. सोपं काम करावं लागेल. तुमचे पाय मातीच्या वेगळे असे धुवून काढले, नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले 10 वाजायला लागलेत. त्यानं ती काठवट आणली. काठवट काठवट बघा, ही MH 90, MH 85, MH ह्याच्या जुन्या गोल कुंकावाल्या डोक्यावर पदर घेतलेल्या जे आजी आहेत ना, यांना भाकरी करायला काठवट होती. बरोबर आहे आजी? काठवटच. आता या MH 12, MH 15, MH 30 यांना नाही, यांनी गुगलवर म्हणायचं काठवट असं. गुगलवर म्हणे जात असं, जात, मग ते चित्रात येणार जात, मग उखळ म्हणजे असं ते चित्रात येणार. ते राहिलं नाही आता. ते पूर्वी काठवट असायची, ती काठवट आणली माझ्याकडे. बघा प्रभू रामचंद्राचा माझ्याकडे लक्ष द्या बरं का. आता उजवा पाय त्या काठवटीमध्ये मांडला, उजवा पाय काठवटीमध्ये मांडला. 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको चरवी भरून घेऊन आली, पाणी वाचायला लागली. काय तिचं भाग्य महाराज. आणि ती केवटानं पाय धुवून काढला. उजवा पाय धुवून झाला, वेळ कमी आपल्याला दुसरा पाय पात्रात आला, दुसऱ्याला पाणी सुरू झालं, दुसरा धुवून झाला. लगेच निघायचं नावेकडं. तो केवट मात्र तिकडं कुठं निघाली, ते उजव्याला लागली माती मांडा. उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा, डाव्याला माती लागायची. डावा पाय पात्रात आला, उजवा खाली जाय, उजव्याला माती लागायची. अर्धा तास पाय धुण्याचा कार्यक्रम चालला. आणि मग ते लखन तापले. ते लक्ष्मण रागीट होते. लखन म्हणजे ए केवट, अरे कुठपर्यंत पाय धुतो, याच्यातच कीर्तन घालवतो का सगळं? उरकव ना, पुढे जायचं आम्हाला. झालं का? आपली पोलीस तशी आहे, तुम्ही काय मदत बोलता म्हणे. पायाला माती लागली तर माझ्या नावेची बाई होईल ना. म्हटलं मग एक पाय पात्रात ठेवा म्हटलं असा, आणि एक पाय असा आधार ठेवा, माती लागू देऊ नका. बघा एका पायावर देवाला उभं केलं हो त्या केवटानं. आता एका पायावर मलाच उभं राहता येईना बरं का. माझा तोल चालला, मी माईक धरला म्हणून जमलंय बरं काय. आता असं एका पायावर उभं राहायचं म्हणल्यावर तोल चालला ना माझा. माईक धरला, 1-2 मिनिटात उभं राहता आलं. तसं प्रभू रामचंद्र एका पायावरती उभं राहिल्यामुळं ऐका रामचंद्राचा तोल केला आणि धरण्यासाठी काहीतरी सहारा, आसरा म्हणून त्या केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला, ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून. 33 वर्ष झाले तुम्ही कामधंदे सोडून कीर्तन ऐकता. मी 1000 किलोमीटर रोज फिरतो. मंगेश महाराज 10-3 धडा वाजवतात, मनोहर बुवा चाली म्हणतात, महाले गुरुजी सरगम म्हणतात, हे तुमच्या डबल आवाजाच्या चाली होतात, हे पोरं पावल्या खेळतात. प्रत्येक जण देवाचा आशीर्वाद डोक्यावरती पडावा म्हणून प्रयत्न करतो. तो हात काही डोक्यावरती आपल्या पडला नाही बुवा अजून. काय केवटाचं भाग्य. डोक्यावर हातही घेतला, आशीर्वादही घेतला आणि पायही धुवून घेतले. आणि मग त्यानं नावेत प्रभूला बसवलं. नाव निघाली, पलीकडचा काठ जवळ आला आणि जोरात तो केवट हसायला लागला. हसणाऱ्या केवटाला प्रभूनं विचारलं, का रे केवट का हसतो? आम्हाला फसवलं, आमचं राज्य गेलं म्हणून?
नाही म्हटले प्रभू तुम्हाला कशाला फसवू म्हटले प्रभू तुमचं राज्य गेलं म्हणून नाही प्रभू खरं सांगतो प्रभू कशाचा दगडन कशाची बाईन कशाचा पायन कशाचं काय म्हटलं म्हणजे अरे म्हणले इंद्रानं असतो बा नावाचं पातक केलं होतं गौतम ऋषीनं त्या आईलेला श्राप दिला होता दगड होशील त्यांची बायको दगड झाली होती तिनं उशाप मागितला होता रामचंद्राचा अवतार होईल त्यांचा पाय तुला लागेल तू पुन्हा बाई होशील असं तिच्या जीवनात घडलं होतं तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं अरे म्हटलं तू आमचा अर्धा तास घेतला बायकोला पाय धरवले पोरांना कुटुंबाला भावकीला आईला एका पाय उभं केलं ना आता म्हणतो काही नव्हतं त्या केवटाचं उत्तर कळंबा मालिकर घरी घेऊन जा तो केवट म्हणतो प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आले तुम्ही गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरोत प्रभ प्रलय स्थानम निधानम बीजम व्ययम म्या बोलविल्या बेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालिता म्याची न्या मिलू साता काळू ग्रासी तसे भूता ये म्हणे गते पंडुस्ता सकळे जयाची ऐसा जो समर्थ तो मी विश्वाचा नाथ असा विश्वाचा मालक माझ्या दरवाजात नाव मागायला आला ही माझ्या जीवनातली संधी होती प्रभू आणि तुम्हाला फसवून तुमचे पाय धुवून घेतले हे मी केलेलं संधीचं सोनं आहे याला म्हणतात संधीचं सोनं हो म्हणून आपल्या घरी संत आले पाय धुवून घेत जा आपल्या घरी एखादा ज्ञानेश्वरी सांगणारा आला ज्ञानेश्वरी वाचक आला पाय धुवून घेत जा का संधीचं सोनं करत जा सप्ताह नावाची संधी आहे पंगत या सप्ताहातली सोनं आहे कीर्तनाचं सौजन्य संधीचं सोनं आहे हे बघा सगळे सौजन्य जन्मालो त्याचे जय हो काय गायक वादक गोडेत वा पहिल्या चरणामध्ये जन्मालो त्याचे आजी फळ झाली कधी झालं संधीचं सोनं केलं जन्माचं सोनं कधी होतं ज्या दिवशी तुम्ही असे केवटासारखे प्रभूचे पाय धुवून काढता आशीर्वाद घ्या संधीचं सोनं केलं की जन्मालो त्याची आजी फळ झाली साची तुम्ही काय केलं बरं महाराज असं महाराज म्हटले आम्ही ग्रंथ तयार केले ग्रंथ
आपल्यावरती सगळ्यात मोठी कृपा साधूची काय माहिती आहे? ज्ञानेश्वर महाराजांना माहिती होतं कलियुगात लोक फसवणारे, त्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी जाता जाता आपल्याला ज्ञानेश्वरी दिली. महाराज हरिपाठ दिला, अमृत अनुभव दिला, चांगदेव 65 दिली, 4 ग्रंथ दिले. कोणताही ग्रंथ हातात घ्या आणि त्याच्या रोज 5 ओव्या वाचा. ज्ञान होया ज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी, भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी, अरे या भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, व स्वमुखे आपण सांगे तुझे, वा वा स्वमुखे आपण जर तुम्ही ती अंतःकरणपूर्वक वाचली ना, तुम्हाला देव बनता येतं. महाराज लोक तुम्हाला नोकर बनवतील, पोरांनो चाकर बनवतील, फसवतील. वारकरी संप्रदायातले संत तुम्हाला मालक बनवतात. महाराज हो, देव बनवतात. देव एवढी ताकद आहे ग्रंथामध्ये. तुम्हाला खोटं वाटेल पोरांनो, अमेरिकेसारख्या प्रगतशील देशानं एक समृद्धी झाला आपल्याकडं, तर आपल्याकडे समृद्धी आली, एकच झालं. असे सगळे समृद्धीसारखेच रोड आहेत अमेरिकेला. एकही असा मधला नाही मालेगाव वाशी, सगळे कसे आहेत समृद्धीसारखे. तिकडचंच फाउंडेशन आहे, तिकडून पाहून आलेलं आहे. आपल्याकडं जर आता पाऊस नाही आला यावर्षी, तर पुढच्या वर्षी आपल्याला गावं सोडून दुसरीकडे जावं लागेल पाण्याची व्यवस्था बघून. 12 वर्ष पाणी पुरल, दुष्काळ पडला तरी, असा राष्ट्र आहे अमेरिका. आपल्याकडं 4G नेट आहे. 4G 5G तुमच्या गावात काही दिसलं नाही मला. 4G आहे, बरोबर आहे. 4G अमेरिकेला 18G नेट आहे सध्या. आपल्यापेक्षा 10 पट पुढं देश, 10 पट आपल्यापेक्षा श्रीमंत देश. सत्ता आहे सगळ्या प्रकारच्या मशिनीत पोरांना, सगळ्या प्रकारचे. एक अमेरिकेचं मशीन पाहिलं मी मंगेश बुवा, आमचा गणेश होता त्या दिवशी. एका सोलापूरच्या माणसाने आणलंय पाण्याचं मशीन आणलं. आपण जे धान्य खातो ना, धान्य हे किती खत मारलं आपण त्याच्यावर, किती औषधं मारली. त्या मशीन 5-6 लाखाचं मशीन आहे ते पाण्याचं, नुसतं पाणीच येतं त्याच्यातून. 5-6 लाख किंमत आहे त्याची. मी म्हणलं एवढं महाग. त्यानं ते एका ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि माझं किनलेची जी बाटली आपली, या किनलेच्या बाटलीचं ते पाण्याने तांदूळ धुतले. तांदूळ भात करायचे तांदूळ आपण धुतो की नाही, तर कमीत कमी सगळ्या वाटीमध्ये त्याच्यात किती केमिकल आहे त्या पाण्यानं बाहेर काढलं. या पाण्यानं काहीच काढलं नाही, धुतलं सुद्धा नाही त्यानं, म्हणजे पांढरं सुद्धा निघालं नाही. किती औषधं मारलेत त्याच्यावर. हे सगळं मशीन अमेरिका बनवलं, काही कमी नाही महाराज. सगळ्यात खालचं मशीन कोणतं माहिती आहे का? बुटाला पॉलिश करणे. वाशिमला आहे चौकात बूट पॉलिशला सांबार असतो आहे की नाही. आपण आपले बूट त्याच्याकडे देतो बाजाराच्या दिवशी, तो आपल्या बुटाला अशी पॉलिश करतो. आपण त्याला 30 रुपये देतो. सध्याचा भाव 30 रुपये, बरोबर आहे. किती भाव आहे सध्या? 30 रुपये. तो पैसे देतो ना, आपण बुटं घालतो, मग आपण निघून जातो. तसं नाही मनोहर महाराज. पायात बुटं घालायचे, चौकात चौकात मंगेश महाराज या खांब्याला एक, त्या खांब्याला एक, चौकात एक, त्या चौकात एक, अशा मशनी मांडलेल्या. मशनी कशा आहेत माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला, म्हणजे कळेल. पूर्वी आहे ना, वाशिमच्या बस स्टँडला, हिंगोलीच्या बस स्टँडला, नगरच्या बस स्टँडला वजन काटा असायचा, गोल चक्र फिरायचं आतलं रंगबिरंगी. आपण त्याच्यावर असं उभं राहिलं की ते चक्र थांबलं, आपण 1 रुपया टाकला की आतून आपल्या वजनाची चिठ्ठी यायची. तशा मशनी कशा माझ्याकडे बघा. पायात बूट घालायचा, मशनीवर असा बुटासहित पाय मांडायचा. इकडे बघा, असा बुटासहित पाय मांडला, आतून ब्रश येतो, ब्रश मशनीतून चकाट पॉलिश करतो. काय सिस्टीम आहे माझी. पॉलिश करून दाखवली यांनी बरं. असं पॉलिश करतो ब्रश. पॉलिश झाली, इकडे बघा माझ्याकडे. पाय काढून घ्यायचा,
दुसरा पाय मांडायचा. दुसरा पाय मांडल्यावर आतून ब्रश येत नाही, आतून एक बेल्ट येतो. मागून पायाला अशा फुका लावतो बेल्ट. किती पाय ओढा, पाय निघत नाही. का? तुम्ही जाल ना तसेच. तसं नाही, ते बेल्ट याच्यासाठी खिशात हात घालायचा. फुकट नाही मशीन. $1 काढायचा. आपले 90 रुपये म्हणजे त्यांचा 1 रुपया. आपले 90 रुपये त्यांचा 1 रुपया. पोरांनो बघा, वर असा गोल आकाराचा कप्पा आहे, त्याच्यात तो $1 टाकला, बेल्ट निघून जातो, मग ब्रश. चकाट पॉलिश चलो. माझ्या एका मित्रानं सांगितलं, एवढी भारी मशीन काढली अमेरिकेने, आणि आपल्या भारतातलं एक जण तिकडे फिरायला गेलं. त्यानं ते मशीन पाहिलं, या चौकात एक मशीन, त्या चौकात एक मशीन, त्या चौकात एक मशीन. म्हटलं बुटाची पॉलिश. त्यानं काय केलं, माझ्याकडे बघा. त्यानं पहिला पाय पहिल्या मशीनवर मांडला, पॉलिश करून घेतला. दुसरा तिथं मांडलाच नाही. तुम्हाला कळालं. दुसऱ्या मशीनवर मांडला. फोकटम फाकटम पॉलिश झाला. $1 लागला नाही, बेल्ट लागला. $1 नाही, बेल्ट नाही. हो, जेव्हा अमेरिकेचा पहिल्या मशीनवर पाय मांडायला गेला, त्याला पहिल्यांदाच बेल्ट लागला. ते म्हटलं आज पहिलाच कस काय? नक्की भारतातला येऊन गेला. म्हणजे फोकटम मिशने किती भारी काढा, फसवणारे लोक भारतातच महाराज बरं का. बुद्धिमान लोक फक्त भारतात. तुम्ही किती भारी कुलूपा लोक तुम्हाला मला आठवतं, आमच्या शेजारी एक जणाचं दुकान तोडलं होतं. दुकान म्हणजे सोन्याचं दुकान फोडलं. दुसऱ्या दिवशी आम्ही पाहायला गेलो. शेजारी आपल्या गेवऱ्या, तुम्ही आले आहेत मंगेश भाऊ माझ्या घरी. सोन्याची पेठ आहे मोठी. एक जणाचं तिने कुठून तरी तसले अमेरिकेतून लोक आणले होते लावायला, आणि ते दुकान तोडलं. तर मी त्याला विचारलं, बा तू आतमध्ये झोपलेला होता, मग ते तू कसं काय झालं? ते म्हणलं, बाबा ते जेव्हा आतमध्ये आले म्हणे, ते आतमध्ये झोपलेला होता पोरगा मालक. आणि त्याने एक जणांनी माझ्या गणपतीला अशी गण लावली. म्हणला, मी म्हणलं हे तुम्हाला चावी पिवी मारू नका बा, म्हणलं काय न्यायचं तर न्या. तर मी त्याला चावी दिली म्हणे, तिजोरीची चावी जे मेन. तर ते चोर काय म्हणला, चावी राहून दे म्हणला. एक तार काढली म्हणला, तार त्याने साधी तार, आणि ज्या अमेरिकेहून आणलेली मी तिजोरी आहे कोणत्याच चावीने उघडत नाही, त्यांनी तार घालून असं काय केलं म्हणलं, एका मिनिटातच तोडली. म्हणजे किती भारी मशीन तयार करा, त्याला फसवणारे फक्त भारतात आहेत बरं का, ध्यानात ठेवा. म्हणजे अमेरिकेने एवढं भारी मशीन काढलं, पण भारताने त्यांना फसवलं. मी कशासाठी सांगत होतो, एवढी श्रीमंत अमेरिका आहे, एवढ्या मशीनी काढते, एवढे प्रकल्प उभा करते, मोबाईल सारखं साधन आपल्याला देते. पण त्या अमेरिकेनं 15 महिन्यापूर्वी, 1-2 वर्षापूर्वी इतिहास झाला आपल्या देशात. आपल्या ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये तयार केली, आणि तिकडचे पोरं ज्ञानेश्वरी वाचली, आणि आपले पोरं मोबाईल खेळायला. इतकाच फरक झाला बघा. आपली ज्ञानेश्वरी त्यांनी काय केली, इंग्लिशमध्ये तयार केली. ओम नमोजी आद्यापासून तर यत्र योगेश्वर कृष्णापर्यंत. आणि ते वाचून त्याचे इंटरनॅशनल शोध लावायला लागले ते आपल्या ज्ञानेश्वरीतले. आणि त्यांनी आपल्याकडे दिलं पाठवून हे मोबाईल. आपले झटले त्याच्यात 1.5 GB 2 GB 2.5 GB, पुन्हा 19 रुपयाचं पुन्हा घेतलंच वेगळं. बंद नाही महाराज, इतका नाद लागलाय महाराज. कीर्तनकार कीर्तनात पाहायला लागला, गायक गाता गाता पाहायला लागला, वादक मंगेश महाराज नाही बरं का, वादक पखवाजार मांडून पाहायला लागला. हे नाही आम्ही नाहीच उगं येरी सांगायला, आमच्यावर उगं घेतलं तुमचं ते, पण फक्त आता तुम्हाला राग येईल म्हणून आमच्यावर घ्यायचं. तुमचं तेच्या कीर्तनात मान काय पोरं जेवताना मोबाईल पाहत. कधी बायको ताट घेऊन जाते मिळणे, मातीच खात. अरे माती गेली येड्या. मंगेश बा, आमच्या गेवराईत घटना घडली आता. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. लक्षातच नाही त्याच्यावर जाते, त्यात चुकलं वा, तो गेला वा गडबडीत. घरातल्या बाईनं तरी बघायचं ना. बाई ती मोबाईलच खेळत होती. तिचं मैत्रिणीला व्हॉट्सअप चाललं होतं, 300 उरले 250 उरले बचत गटाची. ती मेसेज सोडत, तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराची येणार. तिनं पायावर पाहिलंच नाही, पाण्यात तांब्या भरून दिला. त्याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर आहे. हा बसला सोफ्यावर, याला मिळ नाही माझं घर नाही, आणि तिला मिळ नाही माझा नवरा नाही. दोघं मोबाईल खेळत होते, तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता खरी गंमत आहे का, जे ओरिजिनल आलतं का कळंबा आली, ऐका, ओरिजिनल जे ओरिजिनल आलतं का ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरी जोडी बसलेली, निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे येड्या. अरे काय नवल हे का काय माणसे. अरे रे वाईट झालं की नाही. म्हणजे आपली ज्ञानेश्वरी त्यांनी इंग्लिशमध्ये करावी, आणि त्यांनी ती वाचावी, आणि आपल्या महाराष्ट्रात तयारी झालेली आपण वाचू नये.
नका महाराज, पाया पडून विनंती आहे, तुम्ही कुणाच्याच नादी लागू नका, कुणाचे बिल्ले लावू नका, काही करू नका. ज्ञानेश्वरी घरी आणा, 5 वव्या माऊलीच्या रोज वाचा. ग्रंथ तयार केले, जगामध्ये ग्रंथ गेले, मग जगावर सत्ता आहे सध्या ज्ञानोबरायांची. नुसती महाराष्ट्रापुरती सत्ता नाही, वारकऱ्याची नुसती देशापुरती सत्ता नाही. अमेरिकेसारखा प्रगतशील देश ज्ञानेश्वरी इंग्लिश मध्ये करतो. विश्वाची माऊली ऐशी तुझी ख्याती, आणि मग त्यांना म्हणता येतं आम्ही विश्व जिंकलं. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. पुढं सांगू, काम क्रोध जिंकले संतांनी, काम क्रोध, काम क्रोध बंदी खानी. तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोधा नाही चाले, भूती झाली समता. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवज्ञानंदाची सृष्टी झाली. किती सांगू, काम क्रोध जिंकले. याच्यावर सुद्धा त्यांना म्हणता येतं जन्मालो त्याचे आजी फळ झाले साची. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय. काळ जिंकलाय ज्ञानोबरायांनी, काळ जिंकलाय तुकोबरायांनी, काळ जिंकलाय ध्रुवबाळांनी, काळ जिंकलाय गजानन महाराजांनी. आणि मग म्हणता आलं जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. महाराज 10 वाजून 10 मिनिटं झाले, कळलं आम्हाला जन्माचं सोनं झालं, जन्माचं सोनं झालं. किती गोष्टी सांगितल्या हो, पण हे आम्हाला जमणार नाही ना. हे आमच्या घरी कधी देव यायचा, कधी आम्ही पाय धुवायचे, कधी आम्हाला ग्रंथ तयार व्हायचे, कधी आम्ही काम क्रोध जिंकायचे, आणि कधी आम्ही काळ जिंकायचा. आमचं कसं मग, आपल्यासाठी पर्याय. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक कधी होईल, विठ्ठलची एक देखील या. सोपं काम करायचं. आपल्या भागातून गजानन महाराजांची दिंडी जाते. काय दिंडी महाराज, महाराष्ट्रात 1 नंबरची दिंडी म्हणजे गजानन महाराजांची दिंडी. महाराज असे पताका असतात, उंच उंच पताका असतात, शिस्तीमधली दिंडी राहते. भजन करत जाते, गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. गजानन महाराज की भजन असतं. पुढं गजानन महाराजांचा जय जयकार. कुठं निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई, ज्ञान सखया, सोपान मुक्ताबाई, ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया. नाशिक जिल्ह्यात दिंड्या निघाला की असं भजन करतात. मंगेश महाराज आम्ही, माधव बाबा आपल्याकडे काल्याला येणारे, इंगोले बाबांच्या दिंडीमध्ये माऊलींच्या सोहळ्यात ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा. बारीक बारीक कैवल्याचा पुतळा ज्ञानोबा राया, साधकाचा माय बाप ज्ञानोबा राया, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा राया, ज्ञानोबा राया, ओ राया, ओ ज्ञानोबा राया, ओ कधी मग काकडा, कधी नाटाचे अभंग, कधी हरिपाठ, सगळे आता युट्यूबला आहेत, चाली पाहून घ्या. चला, असं भजन म्हणत दिंड्या जातात. 10:15 वाजल्यामुळे एक दिंडी गेली होती मंगळवेढा नावाच्या गावाला. कुणी म्हणावं माझ्या जन्माचं सोनं झालं, ऐका ऐका. आणि त्या दिंडीचा मुक्काम पडला होता मंगळवेढ्यात. सगळं दिंडीचं गाव मुक्कामाला होतं. पूर्वी आहे ना, दिंडीमध्ये 1 तासाचं कीर्तन असायचं, आणि कीर्तन रंगायला लागलं. कीर्तन चालू होतं, कीर्तनामध्ये मंगेश महाराज सारखे वादक वाजवायला, मनोहरबुवा हरी महाराज गायला. कीर्तन 10:15 कडे गेलं होतं, आणि कीर्तनामध्ये चाली चालू होत्या. रूप सावळे सुकुमार कानी कुंडल
मकराकार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार एक एक चाल कसा आहे पांडुरंग अरे उद्या ज्या देवाला बघायचं तो सुकुमार आहे दुसरं प्रमाण आलं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी परकटावरी परकटावरी हे ओया तुळसी हार गळा कास तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हेचे राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मलबट चंदनाची प्रमाणाशी 200 डबल चाल नाही यायची लयत महाराज पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा भेटू दे की येला डोळा बाई भेटू दे की येला डोळा बाई वेधले मन वेधले मन दयाची दयाची गुणी दया दयाची गुणी जो कंस मालकंस मारवा मल्हार मला भरपूर राग येतात अशी राग म्हणता म्हणता 10:15 वाजले होते हो आणि एक पोरगी कीर्तन ऐकत होती आता मुली कशा बसल्या अशी एक पोरगी कीर्तन ऐकत होती वय होतं तिचं 16.5 वर्षाचं इतकी सुंदर होती दिसायला इतकी सुंदर सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर तिचा हात लागला तर कमळ उमलायचं पान जर खाल्लं तर तिच्या कंठातून दिसायचं आपल्या बायकासारखी नाही आपली पाहती कावडाकड चालली भिताडाकड असली नाही आपली नाही एक डोळा हेकना की दरबी देखना असली डांबरीन मेन कापडीन काळीन पांढरी आपली नाही इतकी छान महाराज सुकलेलं कमळ हातानं उमलावं आणि त्या पोरीचं काय झालं तिला लय गर्व झालता माझ्या एवढी सुंदर कुणी नाही असा गर्व होऊन द्यायचा नाही बरं कधीच कुणाला आमचे मंगेश महाराज का मोठे आहेत माहिती का तुम्ही यांना गर्व नाही महाराज बरं कधीच नाही तुम्हाला दिसणारच नाही महाराज नाही तर महाराष्ट्रात बाबा लयच गर्व झाला हो लोकांना लयच भारी काही नाही काही एका क्षणात संपून जातं महाराज सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी शरीराची हो शरीराची हो गर्व करत जाऊ नका माटी के पुतले तुझे कितना मान माटी के पुतले तुझे कितना मान तेरी औकात क्या तेरी औकात क्या तेरी क्या शान है माटी के पुतले माटी के पुतले तुझे कितना गुमान है वाजा वाजा टाळी वाजा फार सुंदर वा मंगेश बुवा
किती सुंदर दोहे, किती सुंदर प्रमाण. असं कीर्तन ऐकलं त्या पोरीनं, तिला गर्व झालेला, माझ्या एवढी सुंदर कुणी नाही. आणि कीर्तनातले प्रमाण आले, सुंदरन, गोजीरवाणन, बरान, निळान. गेली देवाला पाहायला. देवाला पाहायला गेली, आपण जसं जातो तसं, तर देव तिला काळा दिसला. देव काळाची बरं का, ठाईचाची काळा, अनादी बहुकाळा. पंढरपूरची पांडुरंगाची मूर्ती, आपल्या गजानन महाराजांच्या मंदिरात विठोबाची मूर्ती कशी आहे, काळी आहे. ती म्हटली, बाई काय कीर्तनकार सांगत होता, सुंदरन, गोडन, निळान, हा तर काळा आहे. म्हणून देवाच्या पायाला तिनं मस्तक नाही लावलं. ओय कळंबा महालीकर, माझ्याकडे बघा, हे जे बोट आहे ना, बोट असं अल्लाह देवाच्या पायावरती मांडलं. आमचा देव इतका सुंदर आहे, कानोपात्रेचं सुंदर बोट पायावरती पडल्याबरोबर इतकं मृदू रूप देवानं धारण. बोट पायावरती पडलं मंगेश बुवा, तर देवाच्या पायाला त्या पोरीच्या बोटानं खड्डाच पाडतो. बाई माझ्या बोटानं, त्या पोरीचं नाव कानोपात्रा बरं का. ती पायामध्ये घुंगरं बांधायला लागली, गळ्यात विना घ्यायला लागली, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. आणि मी आता ह्या देवाचे पाय सोडणार नाही म्हटले. जन्म कुणाचा सोन्याचा होतो, पोरांनो घरी घेऊन जा. हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विना घेतला, नाचायला लागली. तिचं नाचणं, तिचं दिसणं लोकांना आवडायला लागलं. गोड नाचायची, गोड भजन म्हणायची, गोड तिच्या चाली. ऐका ऐका, लोक तिला पाहायला यायची. आणि तिच्यावर एका राजाची नजर पडली, बिदरच्या बादशाची. कोण मुलगी रे? एका वेश्येची मुलगी. इथं का नाचते? देवाच्या पायावर प्रेम करते का? संतांचं कीर्तन ऐकलंय. अरे म्हटलं, इथं नाचून काय फायदा? आपल्या दरबारात आली तर तिला पैसे देऊ, तिला पट्टराणी बनवू, नाचणाऱ्याची प्रमुख करू. इथं नाचून काय फायदा? वाऱ्यासारखी बातमी गुरुजी आली कानावर. मनोहर बाबा, हरी महाले गुरुजी, हो आमच्या सगळ्यांनी ऐका. मंगेश बाबा, कानावर बातमी आली पोरीच्या की मला राजा त्याच्या दरबारात नाचायला घेऊन चाललाय. पकडणारे माग लागले पोरीच्या. ऐका रे कळंबा महालीकर, पोरगी पुढं पकडणारे माग, पोरगी पुढं पकडणारे माग, पोरगी पुढं पकडणारे माग. देवाच्या पायाजवळ आली, आपलं मस्तक देवाच्या पायाजवळ ठेवलं आणि त्या पकडणाऱ्याला पाहिलं, आपला प्राणच देवाला देऊन टाकला. मस्तक पायावरती आपला प्राणच देऊन टाकला. जसं लोटण्याचा प्रयत्न केला तसं प्रेतच खाली पडलं. बापरे, कुणाची मुलगी आहे? एका वेश्येची मुलगी आहे. एक ब्राह्मण देवा म्हटलं, हिला मंदिराच्या बाहेर फेकून द्या. एक ब्राह्मण देवा म्हटलं, हिनं देवाला बाटवले, अभिषेक घालावं लागेल. एक ब्राह्मण एक जण म्हटले, जे ब्राह्मण गोळा झाले महाराज सगळे. कमी ब्राह्मण आहेत काय पंढरपुरात? हे यजुर्वेदी, ऋग्वेदी, सामवेदी सगळ्या ब्राह्मणाचा गोळा आला. सगळे गर्दीच गर्दी. एक म्हटलं, असलं काही पण करू नका. म्हटलं, काही काय सांगता रे? देवाच्या पायावर पोरीने मस्तक ठेवलं आणि ती सामान्य मुलगी आहे का? एक काम करा, मंदिरात ते प्रेत ठेवा, हिच्या शेजारी मी झोपतो आणि देव जे सांगेल ते करतो. मधल्या गाभाऱ्यात पोरीचं प्रेत ठेवलं, शेजारी ते ब्राह्मण अनंत शास्त्री झोपले. आणि रात्री 1 वाजता विटेवरच्या मालकानं झोपलेल्या अनंताला आवाज दिला, हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता. पाहे कानोपात्रा पवित्रा. अनंता, हिच्यासारखी मुलगी पवित्र नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम यास्ति नास्त्यत्र संशयः. माझ्या पायावर या मुलीनं जीव दिलाय. माझ्या मंदिरात उजव्या हाताला हिची समाधी बांधा. उजव्या हाताला माती केली, जिथं माती केली तिथे एक झाड उगवलं. 750 वर्ष झाली त्या घटनेला. पांडुरंगाच्या पंढरीच्या मंदिरात जा, तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाला लागतं आणि मग देवाच्या पायाला लागतं बरं का. तुम्ही ऐकलं असेल बघा. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. ऐका ऐका, एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली.
कानोपात्रेला देवान मंदिरात जागा दिली संत चोखोबा शेजारी संत 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 चोखोबा शेजारी आहे देव पाय धनी मलाही दाखवाना विठुरायाची धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी ऐकलं ना गाणं आहे बरं का अभंग नाही पण आमच्या विचाराचं गाणं आहे. इथून निघालेलं आहे ते काय सुंदर रचना त्याची. पूर्वीचा जो काळ असायचा ना तो इथून तयार व्हायचा. मास्तर कीर्तनाला यायचा, शिक्षक कीर्तनाला यायचा आणि कीर्तनात मग तो ऐकायचा. मातीची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त इथं ऐकायचा आणि मग त्या कविता सुचायची त्याला त्या शिक्षकाला. कीर्तन ऐकून जायचा आणि सकाळी शाळेतल्या पोरांना शिकायचा. आई ग थोर तुझे उपकार आई ग थोर तुझे उपकार 9 महिन्यांनी 9 दिवसांनी 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी थोर मला संस्कार आई ग थोर तुझे उपकार आई ग थोर तुझे उपकार आई ग थोर तुझे उपकार. इथं ऐकायचा बाप करी जोडी लेकराची आपुली पुरवंडी वाळवली वाळवली एकाएकी गेला मिरास एकाएकी केला मिरास. इथं ऐकायचं इथं बापाचा अभंग ऐकायचा आणि मास्तर कविता म्हणायचा. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती तिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला कशी कातर लावलेली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती तिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला कशी कातर लावलेली. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना वरी हुंद कदा तुया गोष्ट बाबाची वरी हुंद कदा तुया गोष्ट बाबाची सांगताना. इथून बाप तयार व्हायचा इथून आई तयार व्हायची. आता अशा कविता राहिल्या काय गोड आंबरुनी वासराली चाटते जव्हा गाय तव्हा मले माईमध्ये दिसती माझी माय तव्हा मले गाईमध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जव्हा ताना दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पाना. पिठामंदी पाणी टाकून मला पाजत जाय तव्हा मले पिठामध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय दिसती माझी माय. काय गोड हे फक्त मंगेश महाराज वाजवू शकतात बरं काय लई क्वालिटी होत. काय गोड आहे वा असं वाटतं किती म्हणावं. 10:30 वाजले हो मला सुद्धा कळालं नाही महाराज. बाबा बाबा बरं काय काय 10-5 मिनिटं घेतले चालतील ऐक काय नाही ते काय खालून वावाच म्हणले जमलं बरं काय नाही तर काय काय नग्या नग्या म्हणणारे बी आहेत बरं काय. असं पूर्वी असायचं आता राहिलं. माझा पोरगा 7वीला शाळेत आहे. एक दिवस आता शाळेतून तो आला त्याला मी सहज विचारलं करे मास्तर काही कविता वगैरे शिकवतो ना म्हटलं हो म्हणबर त्याला जानी जानी पप्पा इट शुगर नो म्हटलं का अरे आपण मराठी माणसं आहेत म्हटलं. इंग्लिश काय म्हणतो मराठी नाही येत का मराठी तर लय भारी येते म्हटलं. आता पोरगा मराठी कविता म्हटल्यावर मग मंगेश महाराज मला आनंद झाला. मी मराठी कविताचा लय आवडीचा माणूस. आमची बायको सोफ्यावर मी सोफ्यावर आई सोफ्यावर भाऊ सोफ्यावर भावाची बायको सोफ्यावर राम काम करी काम वेड्या काम करी काम वेड्या काम करी
पैसे किती आवडतात ऐका ऐका ऐका. पैशाची जादू नारी तान्या पोराला त्याची हवं. पैशाची जादू नारी तान्या पोराला त्याची हवं. आई सोडून घेते पैशाची जादू नारी तान्या पोराला त्याची हवं. आई सोडून घेते झेप मागुनी धाव. अरे पैशासाठी सारी माणस पैशासाठी सारी माणस झाली त्याची गुलाम रे. काम करी काम वेड्या काम करी काम करी काम वेड्या काम करी काम करी काम करी. असे 100 पाठ आहेत माझे पण ते जुने आहेत. फिरत्याचा का वरती देसी मातीला आकार. विठ्ठला तू वेळा विठ्ठला तू वेळा. हो 12 वाजता पण ते संपायचे नाहीत महाराज. समाधी लागतील. चला कशासाठी लांबलं होतं. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. ओ एका संत विचारात कीर्तनात आली आणि संतांचे विचार ऐकून देवाच्या पायावरती पूर्ण मस्तमस्तक झाली. धन्य कान्हो पात्रा आजी झाली भाग्याची. भेटी झाली ज्ञानदेवाची. म्हणून या संत विचारात आली, दिंडीच्या विचारात आली, कीर्तनाच्या विचारात आली आणि 16.5 वर्षाच्या पूर्ण देवाच्या पायावरती नतमस्तक होऊन प्राण दिला. तिचं दर्शन अगोदर त्या पोरीनं म्हणावं जन्मालो त्याचे आजी फळ झाले. एवढी तरणीबाण पोरं कीर्तनाला आहे. आमच्या गजानननी 2-4 वर्षापासून मला बोलवण्याचा प्रयत्न केला. हे कीर्तनच असं वेळ संपून गेली माझी. कधी 10:30 वाजले कळलं नाही. थोडी मिरवणूक थोडीशी तिकडे गेली म्हणून एक 5 मिनिटं तुमचे घेणार आहे मी. ऐका जास्त वेळ घेत नाही मी पण एक 5 मिनिटं ऐका पोरांनो. आणि सगळ्या तरुणांनी एवढी कथा घरी घेऊन जा. कोणी म्हणावं आमच्या जन्माचं सोनं झालं. तानाजी येसाजी कोंडाजी मुरारबाजी सगळ्या पोरांना घेऊन राजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं. माळी होता, कुणबी होता, धनगर होता, मराठा होता, ब्राह्मण होता, मुसलमान सुद्धा होता. सगळ्या प्रकारचे मावळे होते पोरांनो माझ्याकडे बघा. आणि सगळ्या पोरांचे मावळे घेऊन राजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. सह्याद्रीच्या कड्या कपारातून आवाज घुमला होता. राज मी जातो राज मी जातो राज मी जातो राज. शंकराचं मंदिर आहे. वा भगवान शंकराचं मंदिर आहे आपल्या गावात. असं शंकराचं मंदिर आहे पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यात. 400 पोरं गेली बघा त्या मंदिरात. 400 पोऱ्यापैकी माळी कुणबी धनगर सगळ्या समाजाची होती. हातामध्ये गुलाल बेल भंडार घेतला आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेल भंडार फेकला आणि महाराष्ट्रात पहिला आवाज घुमला. होर होर आमचे 2-4 जण इमानदारीने म्हटले तुम्ही काय पाकिस्तानातले काय. काही काही नसते. डबल भूक लागली राव मला. काय की नाही. अरे एक मावळा जायचा पोराचो पोरांनो 50ला कापायचं. त्याच्यातल्या अंगात तर बळ नव्हतं, त्याच्या वाणीतल्या हर हर महादेव शब्दाचं बळ. अरे 450 पोरं उभी राहिली होती. जेवढे मर्द माणसं आहेत गावात तेवढे 2 हात वर कराशी. वा मर्द मर्द अय मागचे अय ना मर्द का कर अय टाळकरी ओरिजिनल ना तू. टाळकरी ओरिजिनल काय शंका आहे काय. वा करा मातांनी बी करा. तुम्ही कुठे कमी राहिले आता करा. झाशीच्या राणी झाल्या तुम्ही करा. वा रे वा माझी कळंबा महाली. काय गाव दिसतंय. काय सप्ताह चाललाय 33व्या वर्षातला संपूर्ण असं वाटतंय कीर्तन. वा रे वा. बडबड करू नका. फक्त 2 हात वर करा. अजिबात म्हणू नका. फक्त हात वर करा. हो आपल्या गजानन महाराजांना अभिवादन करा
अरे गजानन महाराज पाहत असतील ना शेगावरनं, काय सप्ताह चालला म्हणत असतील त्या कळंबा महालीला, काय जय जयकार आहे, काय शिवाचा जय जयकार आहे, काय ज्ञानोबरांचा जय जयकार आहे, काय कानोपात्रेचा जय जयकार आहे. अरे हात वर करा, आणि ज्याचा हात वर आहे, जो मर्द आहे, ज्याला वाटतं मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, ज्याला वाटतं मी महाराष्ट्राचा आहे, मी विदर्भाचा आहे, मी गजानन महाराजाचा आहे, 18 प्रगट जातीतील संतांना अभिवादन करा, जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करा, विदर्भातली जिजाऊतीला अभिवादन करा, माझ्या शिवरायांना अभिवादन करा. ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा, मी हरर म्हणतो, तुम्ही महादेव म्हणा, असा आवाज काढा. कळू द्या विदर्भाला, काही सप्ताह चाललाय कळंबा महालीला, बोला हर 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 हर. छत्रपती शिवाजी महाराज की, महाराज की. या खाली घ्या, ओरिजिनल आहे बरं. वा मावळा, एक एक मावळा कडाडला, एक एक कडे यायला लागला. मी जातो राज, मी जातो राज, मी जातो राज. तानाजी कोंडाणा हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय, जातो की राज, जातो की राज, जातो की राज, मी जातो राज. गडाची संख्या 100 झाली, मावळ्याची तुकडी 50,000 गेली. 10,000 घोडदळ, 12,000 पायदळ, 200 उंट, 200 हत्ती, नाईक, सुर्वे, पांडे, भोसले, भास्कर, एक 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 वकील, एक एक सरदार यायला लागला. नेताजी पालकर सर्वराष्ट्रपती विराजमान झाले आणि महाराष्ट्राला आनंद झाला. पहिल्यांदा छत्रपती शिवाजी राजा हिंदूचा राज्यकर्ता म्हणून झाला. आनंदी आनंद झाला. अफजल खान फाडला, शाहिस्ते खानाची बोटं कापली आणि एक संकट आलं राजावरती. संकट असं आलं ते सिद्धी जोहर नावाचं. 5 मिनिटं ऐका पोरांनो, एवढा सिद्धी जोहर नावाचं संकट आलं पोरांनो, ऐका. गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर आणि वेळा पडला होता 42,000. गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती. वेळा रात्रंदिवस होता. मैं लावूंगा शिवाजी को, मैं लावूंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. अफजल खानाला जे जमलं नाही ते सिद्धी जोहर करणार होता. एक सिद्धी मसूद, एक फाजल खान, अशी मातब्बर सेना निघाली होती. 42,000 सैन्य राजांना वेळा देऊन बसलं होतं. गडावरती 1200 मावळे होते. कळंबा महालीकर ऐका, एका बाजूला 42,000, एका बाजूला 1200. कुठंच गणित जुळण्यासारखं नाही. धो 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 पाऊस पडायला लागला. धो धो पावसाची किंचाळी आली आणि राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला की गडावरून 2 पालख्या काढायची. कशा काढायची? एका बाजूनं बुरुज ढासळलाय, त्या बाजूनं पहारा कमी आहे. त्या बाजूनं राजांना बाजीप्रभू पळून लावतील 400 मावळे घेऊन. एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा, त्याला सिद्धीच्या शाम्यात पाठवायचं आणि तिथला पहारा कमी करायचा. राजा शरण आलाय, राजा शरण आला असं दाखवायचं. एक एक त्र्यंबक पंत गडाचं रक्षण करतील. सगळं नियोजन ठरलं. आता फक्त बाबा एक पोरगा पाहिजे. राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची, राजांसारखा हुबेहूब दिसणार असा एकच पोरगा आहे गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद आहे. पोरगा नावी समाजाचा आहे. नेमापूर नावाचं गाव आहे कोकणामध्ये, कधी गेले तर जाऊन या. राजांसारखी दाढी ठेवायचा, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची. त्याच्या आईनं त्याचं नाव शिवास ठेवलं होतं. आज राजांच्या लक्षातही आला, पण 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला 2 वर्ष झालते. राजाला वाटलं याला जर पालखीत बसवलं तर याचं काही बरं वाईट झालं तर आईला काय सांगायचं, याच्या बायकोचं कुंकू कसं फुलं. नको नको नको. राजे म्हटले नाही. 2-3 तासांनी मनोहरबा, मंगेश बाबा, त्या पोराच्या कानावर बातमी गेली, राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे आणि राजे गडावर नसते तर मलाच पोरं मुजरा करतात. मीच राजांसारखा आहे. पोरगा राजांच्या महलामध्ये आला. राजाला मुजरा केला. राजा म्हटले कशासाठी रे मुजरा? राज, मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं. काय पाहिजे रे राजा? देताल ना राज? तू मागशील ते देतो, बोल. राज, तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर घाला. तुमच्या अंगावरचे कपडे मला घालायला द्या. तुमच्या कमरेचा शेला मला बांधायला द्या. तुमची भवानी तलवार मला लावायला द्या. आणि राज, तुमचं तेवढं छत्रपती शिवाजी महाराज नाव
आज मला लावायला द्या. मी बसतो राज या पालखीत आणि मी जातो राज सिद्धीच्या शाने. राजा म्हटले, अरे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला मिळेल, पण हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. हे शिवा, घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटलं, मग राजा त्याच्यासाठीच मागतो. असा जर मेलो ना राज, शिवा नावी म्हणून मरल, पण राजा तुमचे कपडे घालून जर मेलो, छत्रपती शिवाजी राजा मेला. राजा द्या ना, द्या ना. काय मैत्री हो, काय मैत्री आहे. मरायला जायचं हो, मरायला कपडे घालून मरायला जायचं रे पोरांनो. नावी समाजाचा पोरगा आहे रे. का रे आपापसात भांडण करता. नका गड्या पोरांनो, पाया पडून सांगतो रे, आपापसातलं भांडण चांगलं नसतं बरं. हो, माळ्यानीच काय मराठ्याशी भांडायचं, मराठ्यानीच काय धनगराशी भांडायचं. नका गड्या पोरांनो, पाया पडून करतो. आरक्षण नक्की मिळालं पाहिजे, तो तुमचा अधिकार आहे, मिळालंच पाहिजे, त्याच्यासाठी लढा, पण आपापसात भांडण करू नका. आपापसातलं भांडण चांगलं नाही बरं. आपापसातल्या भांडणाने मोठं नुकसान होतं बरं मायबाप. नका रे. बघा माझ्या राजांचं चरित्र बघा. एक नावी समाजाचा पोरगा म्हणतोय, व राज द्या मला, मी मरतो राज. अरे दोन बाजूला दोन पालख्या, वेडा 100 पावलावर, वेडा 20 पावलावर, वेडा 10 पावलावर. राजा पळाला, राजा पळाला. हुजूर दगा, हुजूर दगा. हा कोण? हा राजा नाही हुजूर, हा दुसराच कोणीतरी आहे. 3 तलवारी बाहेर पडल्या, एक तलवार मानेवर, एक तलवार गळ्यावर, एक तलवार छातीवर. बताव कोण आहे? अरे शिवाजी राजा. एक एक तलवारीनं वार झाले. बारीक बारीक ऊसाच्या कांड्यासारखी हाताची तुकडी केली त्याची. बारीक बारीक ऊसाच्या कांड्यासारखी पाय कापली त्याची. त्याच्या पोटाचे 4 भाग केले. तलवारीच्या टोकानं त्याचे डोळे बाजूला काढले. सगळं मांस एका पोत्यामध्ये भरलं बाबा. त्या पोत्याची गाठ बांधली पोरांनो. राजांना सप्रेम भेट पाठवली. त्या दिवशी राजांनी गोणी सोडली आणि जीवाच्या जिवलग मित्राचे ते बारीक बारीक तुकडे पाहिले. हंबरडा फुटून महाराज रडायला लागले. बांधल्या तळ्याचा फुटला सिपा, ओघ बारा वाटावो मुरडताती, ओघ बारा वाटा, ओघ बारा, ओघ बारा, ओघ बारा वाटा ना, ओघ बारा वाटा राजे रडाय हंबरडा पकडून. त्या प्रतापरावांनी राजांचे डोळे पुसले, राजांना सावधान केलं आणि त्या पोराची माती गडावर केली. त्याच्या आईला माहिती नाही बरं अजून. त्याच्या बायकोचं कुंकू पुसलं नाही अजून. आई का रे मारे. त्याची माती गडावर केली, त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, त्याचं गंगा पूजन गडावर केलं. आणि 20 दिवसाने राजाने पाटलाला पत्र पाठवलं, नेमापूरच्या पाटील, उद्या दुपारी 12 वाजता शिवाच्या आईला निरोप द्या की राजा तुमच्या घरी येणार. वाऱ्यासारखी बातमी आली, शिवाच्या घरी राजा येणार आहेत. त्या आईला वाटलं, बाई राजा येणार म्हटलं माझा पोरगा पण येणार. आईला दुसरं काही नसतं बरं. आई बापाला फक्त तिचं लेकरू आवडत असतं व्यवहारात. बाई माझं लेकरू पण येणार. तिने घर सारून काढलं, आंब्याच्या पाण्याचं तोरण बांधलं, घरामध्ये आनंद सुरू झाला. ऐका, घरामध्ये पूर्णाची पोळीची स्वयंपाक सुरू झाला. आपल्या ठेवणीतली नऊवार साडी काढली, आपल्या सुनबाईला नेसायला दिली. सुनबाई साडी नेसा, कपाळ कुंकू लावा, आरतीचं ताट तयार करा, महाराज येणार आहेत, त्याच्याबरोबर तुमचे पती पण येणार आहेत. 6 महिन्याने नवरा पाहायला मिळणार म्हणून पोरगी दरवाजात उभी राहिली. कुणी मैत्रिणीने कानातलं दिलंय, कुणी गळ्यातलं दिलंय, आणि गरीबाची पोर राजांची आरती करायला दरवाजात उभी आहे. आता राजे धनगराच्या आडीला, राजा आता मराठ्याच्या आडीला, राजा आता माळ्याच्या आडीला, राजा आता नाव्याच्या आडीला आले होते. त्या पोरीनं असं कुंकुम तिलकामध्ये बोट बुडवलं. राजांच्या कपाळी गंध लावायचं म्हणून पुढे सरकली आणि तेवढ्या दरवाजातून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका वाढू. राजांना मागं पाहिलं तर आवाज माझ्या सासूचा आहे, जिनं साडी दिली, जिनं मला कुंकू लावायला. सुनबाई तुम्ही नका वाढू. राजांना दुसऱ्याच पोरीच्या हातात पाठ दिलं. पाय आपटत पोरगी घरामध्ये निघून आली. राजाने दुसऱ्याच पोरीने गंध लावला. राजे घरातल्या कांबळीवर येऊन बसले. गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या दिला.
आणि पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला, आई का त्या पोरीला वाळू दिलं नाही, का तिचा अपमान केला, का तिला बाजूला काढलं? तर ती आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे, चालला असता वाळू द्यायचं की तिला, का बाजूला काढलं? राज ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाला वाळू नाही. हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, अजून सांगितलंच ना मी आईला, हिचा मुलगा माझ्यासाठी का नाही आला. कसं कळलं आई तुम्हाला? आई म्हटली, राज जगाला फसवतात जनता राजे तुम्ही, एक आईला नाही फसवू शकत. गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. धनगराच्या गल्लीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. मला वाटतं न्हाव्याच्या आडीला आलात, तरी माझा पोरगा दिसला नाही. माझ्या पोराची एक इच्छा होती, राज तुम्ही आमच्या घरी यावं, मी तुम्हाला खायला पुरणाची पोळी करावी आणि त्याच्या बायकोनं तुम्हाला गंध लावून आतमध्ये घ्यावं. आज त्याची बायको गंध लावायला आहे, पुरणपोळी स्वयंपाक तयार आहे. आज माझा पोरगा जर जिवंत असताना राज, तर तुमच्या आधी 1 तास गावात आला असता राज, सगळ्या गावात नाचला असता राज, सगळ्या गावात नाचला असता राज, आणि नाचून म्हणला असता, आई राजा आलंय, राज आई आपल्या घरी राजा आलंय ग, आई राजा आलंय ग, राज आई आपल्या घरी राजा आलंय ग. ज्या अर्थी तुम्ही येताय, माझा पोरगा येत नाही, त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही. सगळं घर रडायला लागलं, बायकोनं अंग टाकून दिलं, आई हंबरडा फोडून रडायला लागली. सगळ्या घरामध्ये दुःख झालं. सोन्यानं चांदीनं भरलेली ताटं पोरांनो घरामध्ये आली, आणि ती आई म्हटली, राजा नको मला हे तुमचं सोनं, नको, राहू द्या राहू द्या, तुमच्या पोरानं आमच्यासाठी प्राण दिला, आमच्यासारखा दिसत होता एवढाच त्याचा गुन्हा, असू द्या तुम्हाला, नको नको राजा हे मला नको. मग काय देऊ आई तुम्हाला? अरे कुणी म्हणावं आमच्या जन्माचं सोनं झालं. 1 वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवा, हे 11:15 वाजेपर्यंत केलेलं साखरे महाराजांनी किती कथा सांगितल्यात मी तुम्हाला, घरी घेऊन जा. कुणी म्हणावं जन्माचं सोनं झालं. ती आई म्हणते, राजा मला एकच द्या. काय देऊ? देताल ना? असंच म्हटलं होतं तुमचा पोरगा, बघा सांगा ना काय देऊ आई? एकच द्या. आत्तापर्यंत बैल पोळ्याला, शिमग्याला, दिवाळीला माझा पोरगा घरी यायचा, माझ्या आजची पुरणाची पोळी खायचा, माझ्या बैला गाईला पुरणाची पोळी खाऊ घालायचा. मला आता पोरगा नाही राहिला, तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या आजची पुरणाची पोळी खात जा, आणि तुम्हीच बैल पोळ्याला या, बैला गाईला पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले, राजे म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. तर आईनं सुद्धा डोळे पुसले मंगेश महाराज, आणि ती आई म्हटली, मग राज तुम्ही जर माझ्या हातची पोळी खाणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानाभी उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानाभी उरलाय. या शिवानाव्यानं म्हणावं जन्मालो त्याचे, आजी फळ झाली साची, विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई, हो ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर खूप आहेत अशी उदाहरणं. अभंगाचं एकच चरण झालं, 11:15 वाजले. खूप आहे, पुढच्या वर्षी पण येईल. अजून या भागात झालं तर मला आठवण करून द्या. जवानाच्या कथा आहेत. आता काय झालं, युट्यूबला खूप जवान, आणि तेच डबल सांगितलं ना, लोकांना वाटतं महाराज तेच सांगून गेले, म्हणून मी ते जवान सांगत नाही. आता ते युट्यूबला आहेत, तुम्ही पाहतात, तुम्ही ऐका त्याच्यावरती, ते पण खूप जवान सांगितलेले आहेत. आणि आज हे तानाजी तुम्हाला एक नवीन उदाहरण दिलं मी, शिवा नाव्याच्या आईचं. हे घरी घेऊन जा. त्या आईनं त्या पोरानं म्हणावं जन्मालो त्याची, आजी फळ झाली साची. आत्तापर्यंत सांगितलेल्या कीर्तनातल्या सगळ्या कथाला एकच शब्द आहे, जन्माचं सोनं झालं. विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय